सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज गोवा येथील सत्संगाची हे शेवटचं सत्र ही समाप्ती आहे। काल आपण 3 सत्र केले, परच्या दिवशी एक सत्र केलं आणि त्यामध्ये आपण स्वामी श्री चक्रधरांनी निरूपित जी ब्रह्मविद्या शास्त्र आहे, धर्म काय आहे, धर्म कशासाठी आहे, धर्म कशात आहे आणि धर्मातून आपल्याला मिळवायचं काय, या विषयावरती चिंतन केलं आणि तो परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपली वाटचाल आपली कशी असावी, आपले विचार कसे असावे याचंही चिंतन केलं। खरं म्हणजे धर्माचे संस्कार आपल्यावरती असतात आणि या संस्कारातून कळत नकळत आपण केलेल्या क्रियेतून परमेश्वराने आपल्याला बोध दिला आणि या बोधाच्या माध्यमातून परमेश्वराच्या या भक्तीला आपण लागलो। भक्तीला लागत असताना आपल्या मनामध्ये बऱ्याच संभ्रमावस्था असतात, त्या संभ्रमावस्थेतून आपण बाहेर पडून भक्तीची वाटचाल करत आलेलो आहोत आणि ही वाटचाल करत असताना कोणत्या हेतूने करावी हे मात्र आपल्या लक्षात न आल्यामुळं आपण आजपर्यंत परमेश्वराचे जरी भक्त असलो, दैवराटीतले जरी असलो, तरीही दृष्टपर भक्तीच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या देवतेचीच भक्ती आपण करत आलो आहोत। परमेश्वराची भक्ती करणं म्हणजे काय? कोणतेही कर्मकांड, कोणत्या अंधश्रद्धा, कोणत्याही विधी न जोपासता, कोणत्याही जीवाची, कोणत्याही देवतेची भक्ती न करता आपल्या अष्टस्वभावाच्या माध्यमातून आपल्या ह्या इंद्रियांवरती असलेलं देवतेचं अधिष्ठान, आपल्या शरीरात असलेल्या देवतेच्या पिंडस्था, मळ याचा आपल्यावरती कोणताही परिणाम न होऊ देता एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करणं आणि परमेश्वराने सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे ती आज्ञा प्रतिपालन करणं आहे, याला म्हणतात परमेश्वराची भक्ती, एकनिष्ठ भक्ती, दैवराठी। परंतु कळत न कळत आपल्याकडून अन्यथा ज्ञानामुळे परमेश्वराने आपल्याला दिलेली ही भक्ती इतकी अनमोल आहे का ज्याची किंमत होत नाही। तरीही ज्ञान नसल्यामुळं आपण आपल्या भौतिक जगाच्या सुखासाठी, स्वार्थासाठी हे कर्मकांड विधी जोपासत आलो आणि अप्रत्यक्षरित्या आपल्यामध्ये जी योग्यता, पात्रता निर्माण करायला पाहिजे, त्या अवस्थेला आपण पोचायला पाहिजे, ती अवस्था आपल्याला योग्य वेळेत आपल्याला मिळवता येत नाही। याचं कारण काय की देवाने सांगितलं, जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्या। दंड एक वेळ असते प्रत्येक गोष्टीची। मुलांना शाळेत घालण्याची वेळ असते, लग्न करण्याची वेळ असते, प्रपंच करण्याची वेळ असते आणि प्रपंच सोडण्याची पण वेळ असते, ती मात्र आपल्याला माहीत नाही। आपण मरेपर्यंत प्रपंचातच राहतो, परंतु धर्म आपल्याला प्रत्येक वेळ त्या वेळेची आठवण करून देत असतो। जसं बघा, आपल्या मोबाईलमध्ये आपण किती वाजता उठायचं किंवा मीटिंग किती वाजता आहे, किती वेळाला आपण एखाद्याला फोन करायचा, आठवण करून द्यायची, हे आपल्याला सर्व मॅनेजमेंट त्याच्यात करता येऊ शकतं। त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या धर्मामध्ये आपली सर्व मॅनेजमेंट करून टाकलेली आहे, परंतु ती मॅनेजमेंट आपण समजून घेतली तर त्या मॅनेजमेंटनुसार आपण चालत जाऊन आपल्या जीवनाचं हित आपल्याला करता येऊ शकतं। परमार्ग तुमचं जीवन किंग। जीवन म्हणजे सतत आपल्याबरोबर धर्म असणे, धर्माबरोबर आपण सतत असणे। आपलं काय होतं की आपण आश्रमात आलो की धर्मासारखं वागतो, मंदिरात आलो की धर्मासारखं वागतो, मग चांगलं वागतो, चांगलं बोलतो, दंडोत करतो, स्मरण करतो, अत्यंत सात्विक चार आपला असतो। पण यातून जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळेस मात्र धर्म काय, परमेश्वर काय, आपली दैवराटी काय, आपली आचार प्रणाली काय हे मात्र विसरतो आणि समाजामध्ये राहत असताना समाजासारखंच होऊन जगायला सुरुवात करतो आणि त्यामुळं आपल्या जीवनामध्ये मलिनत्व येत असतं आणि त्या मलिनत्वातून आपण धर्मातून जाण्याची शक्यता असते। आपण आश्रमात आल्यानंतर कसं वागतो किंवा सत्संगाला आल्यानंतर कसं राहतो, मंदिरात आल्यानंतर कसं राहतो, याला खूप काही महत्त्व नाही, कारण तिथलं वातावरण तसे असते, तिथली परिस्थिती तशी असते, तिथलं पोषक वातावरण असल्यामुळे त्या वातावरणाचा आपल्यावरती परिणाम होऊन आपोआपच आपण सात्विकतेने जगायला सुरुवात करतो, वागायला सुरुवात करतो, बोलायला सुरुवात। आपण सत्संगातून जातो, आपण मंदिरातून जातो, आपण आश्रमातून बाहेर जातो आणि समाजात वागल्यानंतर, समाजात राहत असताना
कसं राहतो यावरती धर्म आपल्याला किती कळाला, किती समजला, किती जाणवला, परमेश्वर आपल्याला ती वस्तू आपल्याला काय लक्षात आली यावरती ठरतं. समोर तर कोणी चांगलं बोलेल, इथं आल्यानंतर कोणी चांगलं वागेल, परंतु पाठीमागं आपण काय वागतो, कसं राहतो त्याच्यावरती अवलंबून असतो. जसं एखाद्या व्यक्तीच्या विषयी आपणही समोर आल्यानंतर स्तुती करतो, चांगलं चांगलं म्हणतो, पण पाठीमागं त्याच्या बाबतीत आपण काय विचार करतो त्याच्यानुसार त्याला आपण किती समजून घेतलं आहे, जाणून घेतलं आहे हे ठरतं. तसंच धर्माचं आहे, वेगळं काहीच नाही. समाजात आपण कसं राहतो तेच धर्माचं आहे. आणि म्हणून परमार्ग तुमचं जीवन किंवा हे जर आपण समजून घेतलं, परधर्म आपण समजून घेतला आणि तेच आपलं जीवन जर केलं तर परमेश्वर सतत आपल्याबरोबर आहे. आणि सतत बरोबर असल्यानंतर आपण चांगलं वागणं यात विशेष काहीच नाही. कालच मी एक बोधकथा सांगितली की त्याच्या घरी स्वतः देव आले आणि दिवसभर देवबरोबर राहिले, तर तो किती चांगला वागला, चांगला राहिला. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष निर्माण झाला नाही, चिडचिड निर्माण झाली नाही. त्यांनी मनापासून धार्मिकता केली, मनापासून प्रार्थना केली, सर्व केलं. आता देव बरोबर आहे म्हणून आपण वागणं त्यात विशेष काहीच नाही. तर कोणीतरी आपण बरोबर आपल्याबरोबर असलं की आपण संत की असंत, काय करायचं, चांगलं बोलायचं का वाईट बोलायचं का खोटं बोलायचं, याला बंधनं येतात. आपल्याबरोबर 4 लोकांमध्ये आपण असेल, कुटुंबामध्ये असेल, मित्रांमध्ये आपण असेल, तर आपल्याला बंधनं येतात. मग आपली जी वाईट प्रवृत्ती असते, वाईट कृती असते, वाईट बोलणं असतं, वाईट विचारधारा असते, त्यालाही लिमिटेशन येतं. ज्यावेळेस आपण एकटे राहतो त्यावेळेस कसं वागतो त्यावरती आपल्याला धर्माची किती जाणीव आहे ते ठरतं. एक अशीच व्यक्ती असते, ती मंदिरात दररोज त्याची एक सवय असते आणि त्या सवयीनुसार तो दररोज सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर मंदिरात जायचा, दर्शन करायचा, तसंच ऑफिसला जायचा आणि ऑफिसला गेल्यानंतर त्याचं दिवसभराचं कामकाज काय जे असेल ते करायचं. एकदा असं त्याला घाई झाली, घाईमध्ये गाडी लावली, देव केला, गाडी काढताना दुसऱ्या गाडीला त्याचा धक्का लागला, त्या गाडीचं नुकसान झालं. तिथं कोणीच नव्हतं, त्याला कोणी बघितलं नव्हतं, तो गाडी घेऊन निघून जाऊ शकत होता, परंतु त्याच्या मनाला ते पटलं नाही. त्याच्या ते लक्षात आलं की हे चुकीचं आहे, परंतु आपल्याला वेळ झालेला आहे, घाई झालेली, आता ही गाडी कोणाची आपल्याला शोधावं लागेल, तेवढा वेळ नाही. मग त्यांनी काय केलं, एक चिठ्ठी लिहिली, त्या चिठ्ठीवर त्याचा मोबाईल नंबर, नाव लिहिलं. त्यांनी सांगितलं का तुमच्या गाडीला माझ्या गाडीमुळं माझ्यामुळं नुकसान झालेलं आहे, तुम्ही आल्यानंतर मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं काय नुकसान आहे ते मी भरून देईन. तो निघून गेला. जेव्हा तो गाडीवाला आला तो ते बघितलं, त्याला वाटतं कोणीतरी चेष्टा केलेली, कारण असं वागणं हे थोडंसं डिफरंट असतं. आपणही कितीतरी वेळा पळून गेलेलो आहे, धक्का लावला, हे केलं ते केलं, कोणी नाही पाहिलं, सिग्नल तोडतो आपण, पोलीस नाही इकडं तिकडं पाहतो, लगेच सिग्नल तोडून टाकतो. आपण विचार करत नाही की कायदे कानून आपल्या हितासाठी आहे, नियम आपल्या हितासाठी आहे, आपल्या फायद्यासाठी आहे. आमच्या इकडं कंपल्सरी असतं हेल्मेट घालणं. लोक हेल्मेट गाडीत घालायच्या ऐवजी ते आरशाला लावलेलं असतं. पोलिस आले दिसले तर पटकन घालून घ्यायचं आणि तेवढ्यापुरतं ती वेळ मारून न्यायची. सिग्नलवरती आपली गाडी आहे, ते तिथं घड्याळ पण असतं, 1 मिनिटाचा एक सिग्नल असतो, ते बरोबर 60, 59, 58 असं मायनस होत येतं. 10 सेकंद राहतात, म्हणजे एवढा वेळ थांबला, 10 सेकंद राहतात, भुरभुर करून जातो पळून निघून. म्हणजे 10 सेकंद राहण्याची आपली प्रवृत्ती नसते. ही नैतिकता समाजात राहत असताना आपण किती पाळतो, आपल्याला किती समजलं यावरती सारं अवलंबून असतं. त्याच्यामुळे त्याला आश्चर्य वाटतं की चिठ्ठी कोणीतरी, असं कोणी असतं काय, धक्का लावून माणूस निघून जाईल. तो विसरून जातो, तो म्हणतो झालं आता आपलं नशीब आहे, गाडीचं नुकसान झालं आहे, बघू आपण. तो त्याच्या कामात अडकून गेला. हा मात्र ऑफिसला गेल्यानंतर कंटिन्यू काम करत असताना त्या फोनकडे लक्ष देतोय तर याचा फोन कधी येईल, कारण त्याला दुःख झालेलं आहे का माझ्यामुळं कोणाचं तरी नुकसान झालं, कोणाला तरी दुःख झालं, कोणाला तरी अडचण निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे त्याचं दुःख झालेलं आहे. म्हणजे अशी भावना, अशी विचारधारा करणारा माणूस दैवराटीचा असू शकतो. ना आपण दुसऱ्याचा जेव्हा विचार करतो, माझ्यामुळं कोणाला त्रास होऊ नये, माझ्यामुळं कोणाला अडचण येऊ नये, याचा जेव्हा तुम्ही संवेदनशील विचार करायला लागाल समाजामध्ये राहत असताना, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने दैवराटीचे आहात. आपण गाडीचं पार्किंग करताना सुद्धा विचार करत नाही की आपल्या पार्किंगमुळे कोणाला त्रास तर नाही होणार, कोणाची गाडी तर अडणार नाही. आणि यदा कदाचित असं जर झालं, आपली गाडी अडकली, कोणीतरी लावून दिली आणि तो 1 तासानंतर आला, आपल्याला गाडी काढता येईल, या 1 तासामध्ये आपण त्या व्यक्तीला मनातल्या मनात किती शिव्या दिलेल्या असतात, किती घाण बोललेलं असतं. हा अनुभव तुमचा न रोजचा आहे.
त्याचे संस्कार आहे, नालायक आहे, घाण आहे, मूर्ख आहे, याला कळत नाही, कितीतरी त्याला शिव्या दिलेल्या असतात आणि तो तासाभरा आल्यानंतर आपण त्याच्यावर डायरेक्ट सुरूच होऊन जातो. त्याला त्याची चुकी कळालेली असते, तो गाडी काढतो, निघून जातो, पळून जातो. अक्षर त्याला माहिती आहे आता आपल्याला धरील विनाकारण 4 शिव्या देईल, मारील, पण तो पळून जातो. तरी आपण त्याच्या शिव्या देतच असतो त्याला. तो निघून गेलेला आहे, आपण गाडी स्टार्ट केलेली, आपण गाडी काढलेली आणि चालायला लागलो तरी 2 तास, कमीत कमी 2 तास, जोपर्यंत दुसऱ्या कामात आपण अडकत नाही तोच विचार आपण घेऊन जात असतो. आपण जगतोय का आणि कशासाठी हे आपल्याला माहीत नाही. धर्म आपल्याला जगायला शिकवतो, कसा विचार करायला शिकवतो. तो मात्र विचार करतोय आणि मग 3 वाजले, 4 वाजले तरी त्याचा फोन आलेला नाही आणि याच्या कामामधून याला थोडीशी फुरसत भेटली, वेळ भेटला, तो म्हणतो बघू सहज फोन करून. त्यांनी दिलीच आहे चिठ्ठी, त्यांनी घेऊन खिशात घातली, तिने कामाला लागलेला होता, विसरून गेला होता. नंतर त्याला कामाची फुरसत भेटली, तो सहज फोन करायला लागला. मग त्याला फोन लागल्यानंतर तो फोन लागतो, तो उचलतो आणि तो म्हणतो तुम्ही माझा फोन, तुमचा फोन नंबर माझ्या गाडीला लावलेला होता. अहो तुमच्याच फोनची मी सकाळपासून वाट पाहत. तो अत्यंत गिल्टी फील करायला लागतो. तेव्हा फोनवरतीच तो माफी मागायला लागतो का माझ्याकडून चुकी झाली, मी घाईत होतो, असं होतं तसं होतं, पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त माझ्यापर्यंत या, तुमच्या गाडीचं काय नुकसान आहे ते मी भरून देईल, हे करल ते करल. याला अधिक आज उत्सुकता वाटतं. याला वाटतं एखाद्याने गंमत केली असेल, फोन केल्यानंतर हा तिकडून आपल्यालाच मूर्ख समजेल, असं कसं असतं काय. आपण एक मानसिकता केलेली राहते ना, तशा अनुभवातून आपण तसं वातावरणात राहिल्यामुळं आपल्याला ते वाटत असतं आणि म्हणून ते आपण जातो, तो त्याची वाटच पाहत असतो. आल्यानंतर ऑफिसमध्ये बसल्यानंतर चहा पाणी होतं, सर्व होतं आणि म्हटले तुमचं काय नुकसान आहे मी ते भरून देतो, माझ्याकडून चुकी झाली. तो 2-2, 4-4 वेळा माफी मागतोय. याला आश्चर्य वाटतं, हा शांत आहे, सर्व पाहतोय, हा अनुभव त्याच्यासाठी वेगळा होता. आणि मग तो सहजच विचारतो का काय हरकत नाही, तुम्ही भरून द्याल, माझ्याकडे इन्शुरन्स आहे, त्या इन्शुरन्समध्ये मी भरून घेईल, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. नाही तर आपल्याकडे इन्शुरन्स असतो गाडीचा, पण गाडीला थोडा धक्का लावला ना तासभर त्याच्याबरोबर भांडतो, पैसे भरून घेतो. तर नाही माझे पैसे भरून द्या, पैसे त्याच्याकडून घेतो आणि काम इन्शुरन्समध्ये करतो. ही बी एक अनैतिक, तर ही एक चोरीच आहे. इतका सूक्ष्म तत्त्वज्ञान परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे, पण आपण त्याचा विचार करतो का? नाही विचार करत. त्यानंतर तो सहज त्याला विचारतो की मला थोडासा प्रश्न पडलेला आहे, मी तुम्हाला एक उत्सुकतापोटी विचारतो, तुम्हाला गाडी लावताना किंवा माझं नुकसान होताना कोणी बघितलं का? म्हणे नाही, कोणी बघितलं नव्हतं. म्हणे मग तुम्ही जाऊ शकत होते, तुम्हाला कोणी बघितलं नव्हतं, तुम्हाला कोणी पकडलं नसतं, तुम्हाला कोणाला पकडता आलं नसतं, ओळखता आलं नव्हतं, काहीच विषयच नाही म्हटले. नाही म्हटले, ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कोणी बघितलं नव्हतं म्हटले मला, पण मला देव बघत होता. मी दररोज मंदिरात येतोय, दर्शन घेतोय आणि त्या देवाच्या मंदिरासमोर असं झालं आणि तरी मी पळून जाणं, याचा अर्थ त्या देव दर्शनाच्या दररोजच्या माझ्या या प्रार्थनेला येण्याला अर्थ काय राहिला म्हटलं. कोणी बघो का न बघो, पण देव माझ्याबरोबर आहे. ही वासना, ही इच्छा, ही प्रवृत्ती माझी असल्यामुळं तो देवाने मला बघितलं होतं आणि म्हणून तो माफ करू शकत नव्हता. जर यदाकदाचित अशी भावना जर माझी असती तर माझ्या दररोजच्या मंदिरात येण्याला काही अर्थच राहिला नसता. म्हणून आपण आश्रमात आलो, त्या आश्रमात आल्यानंतर, सत्संगात आल्यानंतर, मंदिरात आल्यानंतर चांगलं वागणं यात विशेष काहीच नाही. आपण नंतर कसं राहतो, कसं वागतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यावरती आपल्याला कळालेला धर्माची झालेली जाणीव ही महत्त्वाची असते. जाणीव महत्त्वाची. जाणीव जर नसेल तर आपण बोथट होऊन जाऊ, काठिण्य निर्माण होऊ. एक प्रोसेस म्हणून आपण फक्त देवधर्म करीत राहू, प्रोसेस म्हणून गाठी ओढीत राहू, क्रिया करत राहू, त्याला काही अर्थ नाही. अंतर्मनातून परमेश्वराला समजून घेणं, जाणून घेणं, त्यानंतर आपण आपली धार्मिकता करणं, तेव्हा ती परमेश्वरापर्यंत पोचेल. आणि जेव्हा परमेश्वरापर्यंत तुमची क्रिया पोचेल, मग क्रिया म्हणजे फक्त अन्नदानाची नव्हे, क्रिया म्हणजे स्मरणाची असेल, वागण्याची असेल, चांगल्या विचाराची असेल, जे बी तुमच्या राहण्यात, वागण्यात, बोलण्यात जो फरक पडलेला आहे धर्माच्या अनुषंगाने, त्यालाही क्रियाच म्हटल्या जाते. ती क्रिया परमेश्वरापर्यंत पोचत असते आणि ती क्रिया परमेश्वरापर्यंत पोचल्यानंतर परमेश्वराने जेव्हा त्या क्रियेचा स्वीकार केला जातो तेव्हा आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल होत असतो, आपल्यामध्ये विचाराची दृढता निर्माण होत असते. आचाराच्या बाजूने विचार करून त्यावरती आपण चालायला सुरुवात करतो. 2 दिवसापासून आपण सत्संग घेतोय,
धर्म काय आहे कळाल्यानंतर आज सकाळी 5 सद्भक्तांनी अनुसरणाचा संकल्प सोडला। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा अनुसरणाचा संकल्प तडीत जावो, परमेश्वरांनी त्यांचे अडथळे दूर करावेत आणि त्यांचं अनुसरण घडावं याची प्रार्थना आपण करू। याच्यासाठी सृष्टी निर्माण केलेली देवाने, त्याच्यासाठीच बोध दिलेला आहे, त्याच्यासाठीच अवतार घेतलेला आहे आणि अवतार घेऊन तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलं आहे। सूत्रपाठात जेव्हा तुम्ही जाल तेव्हा पूर्वी प्रकरण जे आहे याच्यामध्ये सर्व शास्त्र सामावलेलं आहे आणि या पूर्वी प्रकरणाला आपण जर समजून घेतलं तर सर्व शास्त्र समजून घेतलं। यूट्यूबवरती गेल्यानंतर मी पूर्वी प्रकरणावरती मोकळं विवेचन केलेलं आहे, ते जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल आणि खूप काही समजून घेण्याची आणि खूप काही अभ्यास करण्याची आवश्यकता वाटणार नाही। नेमकं काय तत्त्व देवाने सांगितलेलं आहे। पूजनीय माईम भट्टांना 18 पुराण वेदशास्त्र भास्करशास्त्र जाणते असलेला एखादा जीव देवासमोर येतो आणि देवाने त्याला ते सांगावं, याचा अर्थ ते तत्त्वज्ञान किती मोठं असेल। एखाद्या व्यक्तीबरोबर आपली मीटिंग आहे, एखाद्या व्यक्तीबरोबर आपल्याला भेटायचं आहे, तर आपण काय विचार करतो का तो व्यक्ती कोण आहे, त्याचं शिक्षण काय आहे, त्याचा व्यवसाय करण्याची पद्धत काय आहे, त्याच्यानुसार आपण आडाखे बांधतो की याला आपण काय सांगावं, कशा पद्धतीने टॅकल करावं, कशा पद्धतीने त्याला आपली मार्केटिंगच्या अनुषंगाने किंवा भेटीच्या अनुषंगाने सांगावं। कारण व्यक्ती कोण आहे त्याच्यानुसार आपला त्याच्याबरोबरचा जो अप्रोच आहे तो बदलत असतो। एखादा सर्वसामान्य माणूस असेल तर त्याच्याबरोबरचा अप्रोच वेगळा, थोडासा पॉलिटिकल माणूस असेल तर त्याच्याबरोबरचा अप्रोच वेगळा, व्यावसायिक असेल तर त्याच्याबरोबरचा अप्रोच वेगळा, एखादा कस्टमर असेल तर त्याच्याबरोबरचा अप्रोच आपला वेगळा असतो। तसं परमेश्वराने या पूजनीय माईम भट्ट आल्यानंतर देवाला तर माहिती आहे 18 पुराण वेद शास्त्र भास्कर शास्त्र सर्व शास्त्र जाणते आहे। आता नेमकं यांना काय सांगावं का जेणेकरून त्या शास्त्राच्या पलीकडचं जी ब्रह्मविद्याशास्त्र आहे, या देवतेच्या पलीकडं जो परमेश्वर आहे तो त्याला कळेल, समजेल आणि बोध आपल्याला देता येईल आणि मग तो तिथून उठेल आणि परमेश्वराला प्राप्त करू शकेल। आणि त्यावेळेस नेमकं परमेश्वराने पूर्वी प्रकरण सांगितलं। याचा अर्थ त्या पूर्वी प्रकरणामध्ये किती वेटेज आहे, किती किंमत आहे। पूर्वी प्रकरण 1 मिनिटाचं पाठ होईल, त्याचा अर्थ तुम्ही 1 मिनिटात सांगून टाकाल, पण त्या पूर्वी प्रकरणामध्ये आपल्या धर्मामध्ये 6-6 महिने पोथी चालायचा असा इतिहास आहे। आपण आता मी जे बोलतोय ते मी बोलत नाही आहे, देव बोलवतोय। आपल्या जीवामध्ये काही सामर्थ्य नाही आहे, तुम्हाला जे कळतंय ते तुमच्या बुद्धीच्या अनुसार कळत नाही आहे, ते जाणवतंय तुमच्या क्वालिटीनुसार जाणवत नाही आहे, तो परमेश्वर देत असतो। त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे त्या आपण समजून घेतल्या पाहिजे। परमेश्वराचं उत्तरापंथ गमनानंतर आचार्यांच्याही देहावसानंतर मार्ग रूढ चालू झाली, मार्ग पद्धत चालू झाली आणि एक असे साधक होते का ज्यांच्याकडं मार्ग मिळावा होता आणि ते अटन विजन करत करत रुद्रपूर या ठिकाणी गेले असताना त्यांना अशी जाणीव झाली, त्यांना असं सूचित झालं की आपला वारसदार आपण कोणाला तरी निवडला पाहिजे। पूर्वी असं व्हायचं, साधू संत जिवंत असतानाच मनती द्यायचे, वारसदार ठरवायचे। आता ती पद्धत राहिली नाही, आता मेल्यानंतरच मनतीवरून वाद होणार आणि वादावरून कोर्ट कचेऱ्या आणि त्याच्यानंतरच मनत ठरतो आणि एक मनती 4-4 ठिकाणी दिले जाते। हा आपला धर्म नाही आहे। परंतु आपल्या धर्मामध्ये राहत असताना आपण किती धर्म स्वीकारला, किती जाणवला, किती लक्षात आला, त्यावरती देव आपल्याला मिळेल नाही मिळेल, किती दिवसांनी मिळेल, किती अंतराय पडेल, किती जन्माने मिळेल हे ठरत असतं। त्यावेळेस त्या बाबांना सूचित झालं आणि त्यांनी ठरवलं की चला आपण आपला वारसदार निवडला पाहिजे। पण विचार करायला लागले, आपल्या शिष्यामध्ये 100 आहे, अभ्यासू आहे, ज्ञानी आहे, नम्रत आहे, सात्विक आहे। आता निवड कोणाची करायची, एकाची करायची तर दुसऱ्यांवरती अन्याय होऊ शकतो। त्यांना मोठा प्रश्न पडला आणि मग प्रश्न पडला का आपल्याकडे एकच साधन आहे, आपल्या देवाकडे जाणं, विनंती करणं आणि आपली जी बी अडचण आहे ती दूर होणं। बाईसांना बी बघा, या चरित्रात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, बाईसांना काही अडचण असली का देवाला त्या विचारायची। आज आपल्याला अडचण असली तर काय विचारतो आपण, कोणाला विचारतो? गुगलला विचारतो। त्या गुगलला विचारा आमचा देव कुठे आहे, सांगता येईल काय? नाही सांगता येणार। सायन्स लिमिट आहे, परंतु बाईसांच्या समोर देव गुगलच्या माध्यमातून होते, काही विचारा देव उत्तर देत होते।
आणि आजही ते गुगल ॲक्टिव्ह आहे, परंतु त्या गुगलचं जे सिम असेल किंवा काही नेटवर्क असेल त्याच्यात आपण राहिलं पाहिजे, त्या रेंजमध्ये आपण असलो पाहिजे. आपण रेंजमध्ये नसेल तर ते गुगल काम करत नाही. परमेश्वराच्या त्या रेंजमध्ये जर आपण असेल तर ते गुगल काम करेल. बाबांना लक्षात आलं की आपण हा प्रश्न सोडू शकत नाही. मग देवाला त्यांनी पहाटे उठून प्रार्थना केली की तुम्हीच आता हा न्याय निवाडा करा, मी कोणाला वारसदार ठरवावं, या गादीवर कोणाला बसवावं, मी हा प्रश्न सोडू शकत नाही. आणि मग देवाने सूचित केलं. त्यांच्या मार्गामध्ये एक अशी व्यक्ती होती का ते शाळेतच गेलेले नव्हते, त्यांना वाचता येत नव्हतं, त्यांना लिहिता येत नव्हतं, शास्त्राचा अभ्यास ते करत नव्हते, का तर कळत नव्हतं, परंतु ते दास्यमोचक हे त्यांना समजलं होतं, कळालं होतं, लक्षात आलं होतं आणि म्हणून ते दास्य करत होते. फक्त ते दास्य कशाचं करत होते का रुद्रपूर परिसर गोविंदप्रभू बाबा 125 वर्ष राज्य केलं. स्वामी श्री चक्रधर आपले साधनदाते इथं येऊन त्यांच्या चरण तीर्थानी पूर्ण हा जो माऊल आहे हा पवित्र आपल्याला करून टाकलेला आहे. इथं घाण असता कामा नये. सकाळी लोक सभावाला जायचे, गावाच्या बाहेर जाऊन जाऊन किती जायचे, आणि म्हणून त्यांचं सर्व सभावाला जाऊन आल्यानंतर ही माशे काय करायचे, पाटी घ्यायचे, पावडं घ्यायचे, जिथं जिथं लोकांनी घाण केली ती घाण भरायचे आणि खूप लांबवरती नेऊन टाकायचे. हा त्यांचा दररोजचं दास्य होतं, दररोजची सेवा होती. त्यामुळं त्या घाण काम करत असताना त्यांच्या अंगाला तसाच वास यायचा, कपड्याला तसाच वास यायचा, लोक त्यांच्याजवळ जात नव्हते, ते लोकांच्या जवळ जात नव्हते. कधीतरी वेळ जर भेटला पोथीला बसण्याचा तर लांब बसून पोथी ऐकत होते. तर देवानी सूचित केलं ती यांचं नाव. बाबांना प्रश्न पडला, परंतु त्या प्रश्नाला काही अर्थ नव्हता, कारण देवानी सूचित केलं आहे, ही ब्रह्मवाणी आहे. बाबांनी निर्णय घेतला का यांचं नाव आता डिक्लेअर करायचं. दुसऱ्या दिवशी बाबांनी आदल्या दिवशीच्या पोथीत सांगितलं का सकाळी मी वारसदार निवडणार आहोत, मी रिटायर होणार आहोत या गादीवरून, या मंतीवरून. सर्वांना उत्सुकता वाटली. प्रत्येकाला वाटलं माझंच नाव बाबा सांगतील, सुचवतील, मीच वारसदार आहे खरा. प्रत्येकाला असं वाटत होतं. आणि मग सकाळी बाबांनी फरमान सोडलं. त्यांचं नाव होतं वालेराज. ते म्हणले जे वालेराज आहे ना त्यांना बोलवा, त्यांना चांगली आंघोळ घाला. आता या सर्व मार्गमंडळींना काय वाटलं की एवढा मोठा आता सोहळा होतो आहे आणि ते बाबांचे शिष्य आहे, म्हणून सर्वांनी या सोहळ्यामध्ये साक्षीदार असावं. या साक्षीदार असावं या भावनेने बाबांनी सांगितलं असेल त्यांना आंघोळ घाला, म्हणून त्यांना बोलावण्यात आलं. त्यांना गरम पाणी आंघोळीला दिलं गेलं, स्वच्छ अशी आंघोळ त्यांना करायला लावली. मी नवीन कपडे घाला म्हणले सोहळा आहे मोठा, त्यांचे शिष्य आहे, एवढं सेवा करतात, म्हणून बाबांनी दिले असेल नवीन कपडे घालायला. मग नवीन कपडे घालायला लावले आणि सर्व पोथी बसली. आता बाबा डिक्लेअर करणार. प्रत्येकाला वाटतंय माझंच नाव येईल. आणि त्या अनुषंगाने बाबांनी नाव सूचित केलं. ते नाव होतं वालेराजांचं. सर्वांना आश्चर्य वाटलं का यांना शास्त्राचा गंध नाही, एक ओळ नाही, अभ्यास करत नाही, सकाळ संध्याकाळ फक्त ते दास्य करत राहतात आणि बाबांनी यांचं नाव सुचवावं. एक तर आपलं काहीतरी चुकतंय किंवा बाबांचं काहीतरी चुकतंय, ही मानसिकता निर्माण झाली. आणि परंपरा काय सांगते का ज्या वेळेस एखादा वारसदार निवडला जातो त्या गादीवर त्याला बसवलं जातं, त्यांनी पोथी करायची असते, शास्त्र सांगायचं असतं, ही परंपरा होती. आता त्याचं नाव सुचायला लागल्यानंतर विचार करा त्याची काय अवस्था झाली असं. रडायला लागला, दुःख करायला लागला. त्याला वाटतं बाबा माझी चेष्टा तर नाही करत, माझी काय योग्यता, काय पात्रता, जो माणसं माझ्याजवळ येत नाही, मी माणसाजवळ जात नाही, मला येती नाही, शास्त्र सांगता येत नाही आणि मी वारसदार ह्या गादीचा असू शकतं काय.
परंतु बाबांनी त्याला समजावलं तर तू बैस गादीवर, तुझं नाव सुचवलं आहे, याला कोणी विरोध करू शकत नाही. बाबांचा आदेश, गुरूंचा आदेश, त्याला नाविलाज झाला, तो गादीवर बसला. पोथी चालू झाली आणि ह्या पोथीमध्ये ह्या पुरी प्रकरणावरती जेव्हा निरूपण चालू केलं ते पूजनीय वालेराज यांनी 6 महिने पोथी घेतली. किती? आपण जे 2 मिनिटात 5 मिनिटात पुरी प्रकरणाचा अर्थ, पुरी प्रकरण वाचन करतो ते 6 महिने पोथी चालली आणि त्यांनाच नंतर 1000 शिष्य झाले म्हणून त्यांचं नाव आपल्या इतिहासामध्ये हजारे वालेराज म्हणून गणल्या गेलेलं आहे. आपण नाही बोलू शकत, आपण नाही समजू शकत, आपण नाही जाणू शकत. देवानी जाणवलं तर. आचार्य आहे देवाच्या सन्निधानात, माईंभट आहे, भविष्यात आचार्यांना आचार्य करायचं आहे, देवानी निवड केलेली आहे, मनोमन मान्य केलेलं आहे का हे त्या क्वालिटीचे आहे, त्या योग्यतेचे आहे. परंतु त्यांचा मानपान समाजाने ठेवला पाहिजे आणि जे माईंभट आहे 18 पुराण वेदशास्त्र जाणते तेच त्यांना दंडोत घालत नाही. त्यांना आचार्य करून उपयोग काय म्हटले? त्यांचा अहंकार काढून टाकावा लागेल. देव डोमेग्रामला बसलेले, आचार्य बसलेले, त्याच वेळेस माईंभट येतात, देवाला दंडोत करतात आणि माईंभटांच्या मनात आचार्यांविषयी काय आहे का हे सुंटदेव यांना काय येतं, आले दिवस काढायला आणि पोटं भरायला, अशी भावना आचार्यांच्याबद्दल माईंभटांची असते. देव जाणताय. माईंभट बसले आणि देव आचार्यांना काय सांगतात? वानरेव बोला, शास्त्रचर्चा करा. आता आचार्यांची काय परिस्थिती झाली असं का जे माईंभट 18 पुराण वेदशास्त्र भास्करशास्त्र जाणून कोळून पुळून साऱ्या समाजातले पंडित आहे त्यांना हारून देवाकडे आले आणि देवाला हरवण्याची ईर्ष्या ठेवून आल्यानंतर देवाचे झाले, त्यांच्याशी मी काय शास्त्रचर्चा करेन? ते म्हटले अहो मी काय करणार, मी काय बोलू शकतो? म्हणले बोला. तिसऱ्यांदी जेव्हा बोला म्हटले तेव्हा आचार्य बोलायला लागले. जे पूजनीय माईंभट अद्वैतवादाचा अभ्यास करून आलेले होते, संस्कृताचे पंडित म्हणून नावाजलेले होते, त्याच अद्वैतवादाला न्याय देण्याचं काम पूजनीय आचार्यांनी त्यावेळेस केलं. ज्यांनी असे तत्व सिद्धांत अभ्यासले नव्हते, ऐकले नव्हते, असं शास्त्र जेव्हा आचार्यांकडून त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांचा अहंकार तर गेलाच गेला, पण आचार्यांविषयी एक सहानुभूती, एक प्रेम, एक आपलेपण निर्माण झाले. देव करून घेतो त्यासाठी काय असली पाहिजे? तळमळ, आर्तता, चतुर्विध दुःख, नम्रता, सात्विकता, आस, तोची व्हावा तोची भेटावा ही वासना. आणि हे नसेल आणि सारं करत असेल तर त्या करण्याला काय अर्थ नाही. पण हे असेल तर देव करून घेतो, तुम्हाला करायची गरज नाही. आपण काय करतो? आपण करतोय. देवाने आपल्याकडून करून घेतलं पाहिजे अशी अवस्था, अशी विचाराची भावना आपली निर्माण झाली तर देव करून घेतोय. आपल्याला वाटतं म्हणून आपण करतो, पण आपल्या वाटण्याला अर्थ नाही, देवाला वाटलं पाहिजे. देव उत्तरापर्यंत गेल्यानंतर सारा मार्ग गोविंदप्रभू बाबांच्या सन्निधानात आहे आणि गोविंदप्रभू बाबांना भेटण्यासाठी एक अन्य साधू का ज्यांच्याकडं 500 शिष्य असतात ते येणार असतात, परंतु VDPC मुहूर्त त्यांनी ऐकलेलं असतं. तिथले जे महाजन आहे ते म्हणते तर काही येऊ नका, जर आले आणि गोविंदप्रभू बाबांनी काही चुकीचं काम केलं तर भीती वाटायला लागली. कारण गोविंदप्रभू बाबांना कोण थांबवतं? कोणाच्या कानात मारतील, कोणाला काय करतील, कोणाला काय करतील, कसे वागतील, ते आपल्या डोक्याच्या बाहेर, आपल्या विचाराच्या बाहेर. तेच जाणव म्हणून टेन्शन आलं. परंतु महाजनांनी ठरवलं ते येणार आहे, त्यांना आपण नाकारू शकत नाही. मग ते गावातले जे प्रतिष्ठित लोक आहेत ते आले आचार्यांकडे, पूजनीय माईंभटांकडे की असं असं आहे, तर तुमच्या पद्धतीनं देवाला कसं हँडल करायचं ते करा. त्या दिवशी ते आल्यानंतर टेन्शन, यांना टेन्शन आलं. गोविंदप्रभू बाबांना आपण काय सांगणार? त्याच वेळेस नेमकं देवानी ही प्रवृत्ती स्वीकारली
आणि ती प्रवृत्ती स्वीकारल्यानंतर त्या दिवशी मात्र सकाळी गोविंदराव बाबा मस्तपैकी स्नान वगैरे करून सुंदर कपडे घालून आपल्या आसनावरती येऊन बसले, शांत अशी मूर्ती. आचार्यांना माईम भट्टांना बरं वाटलं, अन्यथा मोठं टेन्शन. ते साधक पण आले, समोर बसले आणि मग गोविंदराव बाबा माईम भट्टांकडे बघायला लागले. ती माईम भट्टांच्या लक्षात नाही आलं, पण आचार्यांच्या लक्षात आलं. आणि मग आचार्य माईम भट्टांना काय सांगतात की भटो, तुम्ही यांच्याबरोबर शास्त्रचर्चा करावी अशी गोविंदराव बाबांची इच्छा आहे म्हटली, अशी प्रवृत्ती आहे. ही शास्त्रचर्चा करावी अशी प्रवृत्ती असल्यामुळे तुम्ही यांच्याबरोबर शास्त्रचर्चा करा म्हटली. आता पूजनीय माईम भट्टांनाही प्रश्न पडला का ज्या आचार्यांनी मला हरवलं, मी साऱ्या समाजाला हरवलं, त्यांनी मला हरवलं, ते आचार्य मला म्हणतात तुम्ही शास्त्रचर्चा करा, असं कसं शक्य? म्हटले तुम्ही बोला. म्हटले नाही. अहो म्हणे त्यावेळेस तुम्ही काय बोलले होते, माझ्या साऱ्या फ्यूज उडवले तुम्ही. म्हटले मी कधी ऐकलं नाही असं तत्त्वज्ञान सांगितलं आणि तुम्ही आज मला बोलायला लावताय. आचार्य काय सांगतात, त्यावेळेस त्या देवाची प्रवृत्ती होती मी बोलावं, आज ह्या देवाची प्रवृत्ती आहे तुम्ही बोलावं. आपण नाही बोलू शकत, आपण नाही समजू शकत, आपण नाही जाणू शकत. आणि त्यावेळेस मग पूजनीय माईम भट्टांनी त्या अन्य संन्याशाशी चर्चा केल्यानंतर त्याच्या लक्षात आणून दिलं का नित्यमुक्त वस्तू कोणती. म्हणजे नित्यमुक्त वस्तू म्हटली ही नित्यमुक्त वस्तू म्हटली गोविंदराव बाबांकडं. पुन्हा आपण समाजामध्ये राहत असताना धार्मिकता कशी समजून घेतलेली आहे, कशी जाणून घेतलेली आहे, त्यावरती कसं राहतो, त्यावरती देव आपल्याला देत असतो, जाणवत असतो. एखादी वस्तू आपल्याला एखाद्या व्यक्तीनं प्रेझेंट म्हणून दिली, ती वस्तू जर आपण व्यवस्थित सांभाळली तर त्या व्यक्तीला तर बरं वाटतं, परंतु ती परत दुसरी वस्तू देण्याची इच्छा ठेवतो. पण तीच वस्तू आपण घेतली आणि कशी तरी ती सांभाळली, न सांभाळता त्याचा मान वगैरे नाही ठेवला तर त्या व्यक्तीला काय वाटेल आणि ती व्यक्ती आपल्याला परत काही दुसरी वस्तू देईल का? नाही देऊ शकत. तसं देवाने आपल्याला शरीर दिलं ते कसं सांभाळतोय आपण, देवाने आपल्याला बुद्धी दिली ती कशी सांभाळतोय, आपल्याला देवाने बोध दिला, धर्म दिला, ती कसं सांभाळतोय, त्यावरती देवाची प्रसन्नता आणि नंतरचं पुढचं देणं ठरत असतं. देवाने तर आपल्याला सांगितलं कसं वागावं, कसं राहावं, काय करावं. आणि त्या अनुषंगाने आपण नुसत्या मंदिरात, आश्रमात, सत्संगात आल्यानंतर राहणं ते परमेश्वराला सातत्यपूर्ण अपेक्षित आहे. आपण कामाला जातो, नोकरीला जातो, व्यवसायाला जातो, समाजात जातो, नातेवाईकांमध्ये जातो, काही सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जातो. तिथं आपण धर्म घेऊन गेलो पाहिजे, धर्माचे विचार घेऊन गेलो पाहिजे, धर्माचा आचार घेऊन गेलो पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आपण राहिलं पाहिजे. आपल्याला ती चौकट आपण बांधून घेतली पाहिजे का माझा देव आणि माझा धर्म असा आहे. आपला समाजावरती प्रभाव पडला पाहिजे, समाजाचा आपल्यावरती प्रभाव नाही पडला पाहिजे, कारण आपण उच्चस्थानीचे आहोत. चैतन्य परमेश्वर तो देव श्री चक्रधर आणि त्या स्वामी श्री चक्रधरांचे आपण आहोत, म्हणजे आपण उच्चस्थानीचे आहोत. आपला प्रभाव त्यांच्यावरती पडला पाहिजे. पण त्यांचा प्रभाव जर तुमच्यावरती पडत असेल तर याचा अर्थ तुम्ही अजून परमेश्वराच्या या भक्तीपर्यंत पोचले नाही, अनन्य भक्तीपर्यंत गेले नाही, दैवराटीत तुम्ही अजून पोचले नाही. कोणत्याही देवी देवतेचा एखादा भक्त आणि त्या भक्तांनी सांगितलेलं तुमच्यावर असलेलं प्रभाव आणि तुम्ही त्याचं प्रभावाखाली येऊन काही ऐकायला लागले तर याचा अर्थ आपण कुठंतरी कमी पडतो. याचा अर्थ भांडण करायचं आणि वाद करायचा आणि अजिबातच ऐकायचं ना असं मी म्हणत नाही. धर्म हा लवचिक आहे. जे योग्य आहे ते कोणाकडूनच स्वीकारावं, जे अयोग्य आहे ते कोणाकडूनच स्वीकारू नये. हे तत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आपण धर्मात राहत असताना देवाने आपल्याला खूप सुंदर तत्त्व दिलेले, जिते मृताच्या धर्मी वर्तावे. काल आपण या सूत्राला स्पर्श केला. मृताचा धर्म तो मृत व्यक्ती सांभाळतो, यात विशेष काय आहे का? तो स्थिरतेला पोचला, त्याला मान अपमानाच्या पलीकडे तो गेला, यात विशेष काय आहे? कारण तो मृत झालेला आहे आणि त्याचा तो धर्म सांभाळणं त्याच्यासाठी चॅलेंज नाही, त्यासाठी आव्हान नाही. आव्हान कोणासाठी आहे? जिवंत माणसासाठी. आपण जिवंत आहोत, आपण समाजात राहतो. अभिलाषा, स्वार्थ, आपल्या विचारधारा, त्या माध्यमातून मिळणारे सुख याचा आपण विचार करून आपण कार्यरत आहे.
आता देवाने सांगितलं का त्याच्यासारखं तू राहा आणि मग मी तुला देईन, पण आपण आपल्या यातून बाहेरच पडत नाही. थोडं काय झालं का आपण म्हणतो ओळखलं का मला कोण आहे, आणि त्याला त्याच्या घरातले ओळखत नसतात, पण तरी तो सांगत असतो का मला कोण आहे, ओळखला का, मी असा आहे, मी तसा आहे, मी आमकाय टमकाय ढमकाय. 4 लोकांमध्ये राहतो तेवढेच लोक ओळखतात. शिवेच्या बाहेर जर गेलं ना आपल्याला कोणीच ओळखत नाही. ही भावना आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन हे राज्य किती मोठं आहे, हा देश किती मोठा आहे, जग किती मोठं आहे याचा विचार केला. ह्या एका विश्वाचा विचार करता, एका सृष्टीचा विचार करता आपलं जे अस्तित्व आहे ते किती छोटं आहे, परंतु त्या अस्तित्वाला आपण तिलांजली दिलेली आहे. आपण त्या सृष्टीलाच आपलं अस्तित्व करून टाकलेलं आहे. आपली सृष्टी काय, आपलं जग काय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि या जीवत्वातून, आपलेपणातून, मीपणातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत धर्मामध्ये आपण जगू शकत नाही, राहू शकत नाही. मारिता पूजिता समानाची. कोणीतरी स्तुती करते त्याची आपल्याला चांगलं वाटतंय, परंतु एखाद्याने आपल्याला वाईट बोलला, तोंडावरती काहीतरी चुकीचं बोलला, मागं पुढं बोलला, आपल्याला ऐकू आलं, मग आपण लगेच बदलतो. आमची बी तुम्ही चांगली पूजा केली का आम्हाला बरं वाटतं, आणि पूजा नाही केली का मग आम्हाला बरं वाटत नाही. आम्ही त्या अवस्थेत आहे का, तुम्ही त्या अवस्थेत आहे का, याचा विचार केला पाहिजे. ज्याला धर्माची जाणीव झाली त्याला या साऱ्या गोष्टीचं काही वाटत नाही. जाणते हवी को सुखात येणे. जाणीव महत्त्वाची, धर्माची जाणीव होणं गरजेचं. आपल्या मनामध्ये काठिण्य आलं नाही पाहिजे, बोथटपणा आला नाही पाहिजे, निरागसता राहिली पाहिजे, कोमळत्व राहिलं पाहिजे. हे टिकवण्यासाठी धर्माच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून ते आपल्या जीवनामध्ये जर आपण उतरवलं तरच परमेश्वर आपल्याला काहीतरी देईल, आणि तोच परमेश्वर आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत घेऊन जाईल. आपल्यामध्ये तेवढी ताकद नाही आहे की मी परमेश्वराला मिळवेल, तुम्ही परमेश्वराला मिळवाल, या जीवामध्ये तेवढी ताकद नाही आहे. आणि आचार्यांना निरूपण करत असताना देवाने तेच सांगितलं, पण आचार्यांना देवाने एक शब्द दिला, एक वचन दिलं, एक प्रॉमिस दिलं, अयोग्य जीवाला मीच योग्य करील. पण कोणत्या जीवाला योग्य करील? जीव तर सारीच अयोग्य आहे. अनादि अविद्ययुक्त मतित्रय अनंत दोष साऱ्या जीवांमध्ये आहे. तुमच्यामध्ये आहे ना आमच्यामध्ये नाही असं काही आहे का? जीव जीव आहे, फरक काहीच नाही आहे. आम्ही कॉलेजचे विद्यार्थी, तुम्ही शाळेतले विद्यार्थी, एवढाच फरक असेल, 2 पावलं मागं पुढं, बाकी जीव मात्र जीव आहे. म्हणून देवाने काय सांगितलं आहे त्यातून आपण बाहेर पडणं म्हणजे नेमकं काय, धार्मिकता म्हणजे करणं म्हणजे काय, आपली अवस्था विचाराची कशी असली पाहिजे, आपल्या अंतःकरणातली शुद्धता, मनातली शुद्धता, विचाराची शुद्धता, दृष्टीतली शुद्धता कशी असली पाहिजे, आणि ते आपण कोणत्या ठिकाणी तसं वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे. याला काही ठिकाण नाही, याला काही लिमिटेशन नाही, याला काही विशिष्ट वेळ नाही. सातत्यपूर्ण आपण यात राहिलो तरच त्या गोष्टी होते. आणि जिवंतपणाचं लक्षण देवाने काय सांगितलंय का, आपण आलो कुठून, कसं आलो, कोणी आणलं, कशासाठी आलो, आणि आपण करायचं काय आहे ना आपल्याला मिळवायचं काय याची जाणीव सातत्यपूर्ण जो ठेवतो आणि हे मनात ठेवून चालत राहतो तो जिवंत. महादाईसा देवाला विचारते आत्मज्ञाने म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय. म्हणले बाई जे मेलेले त्यांना त्या जिवंतपणाचं लक्षण काय, आत्मज्ञानाचा ज्याची वासना आहे, आत्मज्ञान जाणण्याची इच्छा आहे ना, आत्मज्ञान जाणून जो जगण्याची इच्छा ठेवतो तो जिवंत आहे. त्यांना आत्मज्ञानाशी काही घेणं देणंच नाही आहे. त्या माणसाला हे जिवंतपणाचं लक्षण, जिवंतपणाचा धर्म सांगून उपयोग काय म्हटलं. म्हणून आपण धर्मात राहत असताना काय वागायचं, काय करायचं, आपल्यामध्ये बदल काय करायचा, त्या बदलातून परमेश्वरापर्यंत आपण किती जायचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण मागं पुढं कसं राहतो, समाजात कसं राहतो, त्यावरती आपण धर्मात आहोत का धर्म आपल्यात आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. उत्तरापंथी जाताना देवाने सांगितलं आचार्यांना का देवाविन धर्म असू शकत नाही. मग आपल्या धर्मामध्ये, आपल्या धार्मिकतेमध्ये आपला देव किती आहे, तो देव आपल्याला किती कळाला, किती समजला आहे, त्या देवाला स्वीकारणं म्हणजे काय का त्या देवाने जी आज्ञा केलेली, जे वचनं दिलेले आपल्याला त्याचा अंगीकार करणं, ती आपल्या जीवनात उतरवणं, ती आचाराच्या अनुषंगाने असेल, विचाराच्या अनुषंगाने असेल. आपण तर परमेश्वराची भक्ती तर करतोय, परंतु देवाने सांगितलेलं काय करतोय याला महत्त्व आहे. देवाची भक्ती करत असताना देवाने काय सांगितलं एक तर माहीत नाही आपल्याला,
आणि माहीत झालं तरी ते आपण स्वीकारत नाही, तर देवाला स्वीकारलं असं म्हणता तरी कसं येईल? आम्हीही कपडे घातले, देवाच्या नावाने कपडे घातले, देवाचे कपडे घातले, तुम्ही सर्व आम्हाला आदर करता, निमित्त मानता, आम्हाला उच्च सणावर बसवता, योग्यता पात्रता नसताना आमच्याकडून धर्म ऐकता, तशी प्रवृत्ती आमची असली पाहिजे, आमची भावना तशीच असली पाहिजे, आमचा हेतू तसाच असला पाहिजे. हा स्वामी श्री चक्रांचा परिवार आहे. देवाने दिलेली हे कर्तव्य, एक ड्युटी आहे. जशी माझी भावना तशी तुमची असली पाहिजे. समाजात जात असताना माझ्या धर्माला बोल लागता कामा नये. माझ्या धर्माचा मला अभिमान आहे, तेव्हा धर्म माझा अभिमान घेईल. त्या धर्माच्या अभिमानास्तव माझा धर्म आचाराच्या विचाराच्या अनुषंगाने स्वीकारणं, सातत्यपूर्ण ते आपल्या जीवनामध्ये उतरवणं, हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली ड्युटी आहे. आपण कधी कधी धार्मिकता, कधी कधी देव, कधी कधी स्मरण, कधी कधी देवपूजा, हे कधी कधी धर्माला बाधक आहे. ते धर्माचं तत्त्व नाही. कधी कधी हा शब्द देवाचा आलेला नाही आहे. देव म्हणतात परधर्म तुमचं जीवन किंगा. जीवन कधी कधी नसतं. जीवन सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत असतं, झोपल्यानंतरही असतं. जर देव सांगताय की परधर्म तुमचं जीवन आहे, तर त्या जीवनातलं प्रत्येक क्षण आपला धर्मामध्ये असला पाहिजे, धर्म आपल्यामध्ये असला पाहिजे. आणि हे खूप अवघड नाही आहे. फक्त धर्म समजून जाणून घेतल्यानंतर ते अत्यंत सोपं वाटेल तुम्हाला, नॅचरल वाटेल, स्वभावात वाटेल, नैसर्गिक वाटेल. ते नैसर्गिक जीणं परमेश्वराला अपेक्षित. हे नैसर्गिक शब्द देवानी प्रेमाच्या संदर्भात वापरलेला. मातेचं प्रेम ते नैसर्गिक म्हटले. ते नैसर्गिक असतं, नॅचरल असतं. त्याच्यामध्ये मागं काही स्वार्थ नसतो, काही भाव नसतो, हिताचा भाव असतो. आणि अर्जुन देवानी एकदा देवाला विचारलं की तुम्ही आमच्यावर किती प्रेम करता? देवानी काय सांगितलं? तर तुमची आई तुमच्यावर किती प्रेम करते त्याच्यात 99 पट ॲड करा म्हटले. आणि ते स्वामी श्री चक्रांनी सांगितलं आहे, परमेश्वराच्या प्रेमातला एक अंश मातेच्या ठिकाणी. म्हणजे आईचं प्रेम त्याच्यात 99% ॲड करा. ते पेलवता येईल का आपल्याला? त्याचा विचार करता येईल का? जेव्हा देवाने आपल्यासाठी काय केलं याचा विचार जेव्हा येईल आणि ते तुम्ही समजून घ्याल, त्यावेळेस तुम्ही स्टेबल व्हाल, त्यावेळेस तुम्ही स्वस्थ व्हाल, त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने धर्मात याल आणि धर्म करायला सुरुवात कराल. अनंत ब्रह्मांडाचा नायक त्यांनी सृष्टी निर्माण करून नायकरूही आपल्याला बाहेर काढलं. नुसतं काढलंच नाही, स्वतः अवतार घेतला. नुसता अवतारच नाही घेतला, तर जीवासाठी देहधर्म जीवधर्म स्वीकारले. आणि ह्या देवानी जीवधर्म देहधर्म स्वीकारल्यानंतर वाडोवाडी फिरला. त्यावेळेस पावसाळा नव्हता, त्यावेळेस हिवाळा नव्हता, त्यावेळेस उन्हाळा नव्हता, सर्व होतं. 12 वर्ष सालबर्डीला देवानी कसे काढले असते. आता आपल्याला थोडं काय असलं का लगेच फॅन लागतो, कूलर लागतो, AC लागतं, पावसाला छत्री लागते, गाडी लागते. AC गाडीमध्ये प्रवास करूनही आपण थकतो. देवाने तर आपल्याला सारं दिलेलं आहे. देवाने एवढे सांगितलं, सुख साधने देव न प्रयोजन आहे का. यानी मला देव मिळणार नाही याची जाणीव देवाने करून दिली, तरी आम्हाला ते लागतंय. त्याच्या पलीकडे आम्ही जाऊ शकत नाही. परमेश्वर प्राप्तीची आस आपली कशी असली पाहिजे, वासना कशी असली पाहिजे. देवाने अशी कोणती गोष्ट नाही का ती सांगितलेली नाही. सुख साधनांनी देव मिळणार नाही म्हटले. परंतु हा जीव अष्ट स्वभावाच्या व्यतिरिक्त राहू पण शकत नाही. आणि अष्ट स्वभावाच्या व्यतिरिक्त राहू शकत नाही, तर मग त्याला स्वस्थता तर पाहिजे. आणि ती स्वस्थता मिळवण्यासाठी आपण ज्याचा वापर करत असतो ते साधन म्हणून कंपल्शन काहीच नसावं. म्हणून देवाने सांगितलं स्वातंत्र्य मोक्ष, वृत्ती आदी न, स्थिती आदी न, हे पाहिजेच, हे असलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे. आपल्याला तर जागा बदलली तरी आपल्याला झोप येत नाही. म्हणजे आपली जागा बदलली का आपल्याला झोपच येत नाही म्हटले. जेवणाचा टायमिंग बदलला तरी आपण डिस्टर्ब होतो. माणसं प्रवासातले बदलले तरी आपण डिस्टर्ब होतो. देव म्हणता स्वातंत्र्य मोक्ष. मरणाच्या अगोदर देवाने तुम्हाला मोक्ष देऊन टाकलेला आहे, आपल्याला मोक्ष देऊन टाकलेला आहे. स्वातंत्र्य व्हा म्हटले. वृत्तीच्या आधीन, प्रवृत्तीच्या आधून, स्वभावाच्या आधी न होता
पूर्णपणे परमेश्वराचं जेव्हा व्हाल तुम्ही, त्यावेळेस परमेश्वरच्या अधीन आपण होऊ आणि परमेश्वराला तेच अपेक्षित आहे. एक विधी किंकर, एक परमेश्वर किंकर म्हटले. परमेश्वर काय म्हणतात? आपण विधी किंकर न व्हावे, परमेश्वर किंकर व्हावे. परमेश्वराला काय अपेक्षा आहे? परमेश्वराच्या अधीन आपण झालो पाहिजे. अधीन होऊन काय करायचं? आपण तर अधीन झालोच. आपण तुम्ही म्हणाल आम्ही अधीन आहे, आम्ही कोणाची भक्ती करत नाही आहे, सकाळी देवपूजाच करतो, संध्याकाळी देवपूजाच करतो, देवाचंच नाव घेतो, आपल्याच आश्रमात जातो, आपल्याच साधकांना क्रिया करतो, आम्ही अधीन झालेलो आहे. देवाव्यतिरिक्त आम्ही कोणाची भक्ती करत नाही, कर्मकांड करत नाही, अंधश्रद्धा जोपासत नाही, रूढी परंपरा पाळत नाही, आम्ही अधीन झालेलो आहे. परंतु अधीन होणं हे अर्ध ज्ञान असतं आणि अर्धवट ज्ञान हे प्रत्येकाला घातक असतं. भौतिक जगामध्ये सुद्धा अर्धवट, बघा गाडी त्याला पूर्ण येत नाही, अर्धवटच येते. त्याला क्लच दाबता येतो तर गिअर टाकता येत नाही, गिअर टाकता येतो तर एक्सलेटर दाबता येत नाही, ब्रेक दाबता येत नाही. तो काय करल? ॲक्सिडेंटच करल. गाडी चालली आणि पुढं पाठीमागून कोणीतरी काहीतरी आलं आहे किंवा पुढून कोणीतरी आलं आहे, ब्रेक दाबायच्या आधी एक्सलेटर दाबला तर काय करेल? काय होईल? म्हणजे अर्धवट ज्ञान कोणतंच फायद्याचं नसतं. स्वयंपाकाचं अर्धवट ज्ञान नाही, शाळेचं अर्धवट ज्ञान नाही, व्यवसायाचं अर्धवट ज्ञान नाही, कोणतंच फायद्याचं नसतं. तसं धर्माचं सुद्धा अर्धवट ज्ञान कोणतंच फायद्याचं नसतं. अधीन होणं हे अर्धवट आहे. देवाने पूर्ण केलं आहे, म्हणितलं ते कीजे, येत अधीन होईजे, म्हणितले ते कीजे. म्हणितलं केल्यानंतर ते अधीनत्वाला अर्थ आहे. अधीनत्वाला कधी अर्थ येईल, कधी किंमत निर्माण होईल का? जेव्हा म्हणितलं केल्यानंतर. नुसतंच अधीन झालो आहे पण म्हणितलं केलं नाही, म्हणितलं काय म्हटलं देवानी, काय सांगितलं देवानी हे आपण समजून न घेता जर जीवन व्यतीत करत राहिलो तर देव भेटेल काय? खरंच भेटेल काय? खरंच समजेल काय? खरंच मिळेल काय? आपण पूर्णत्व देवाचं झाल्यानंतर प्रपंच सोडायचा, सोडून द्यायचा, जबाबदाऱ्या सोडायच्या, सोडून द्यायच्या नाही सांगितलं देवानी. कर्तव्य, ड्युटी ही आपल्याला पाळायची आहे, करावंच लागणार आहे. आपण पूर्वकर्माने ते जोडलेले आहे, ते टाळता पण येणार नाही आहे. परंतु आतलं जे स्ट्रक्चर आहे ते देवाला द्यायचं आहे आपल्याला. बाह्य अंगाने आपली ड्युटी, कर्तव्य करायचं आहे. देवाने संबंधाचा त्याग करायला लावलेला आहे. संबंध म्हणजे अटॅचमेंट, संबंध म्हणजे मानसिक जी आपली लागलेपण आहे ते काढायला लावलेलं आहे. स्वदेश सबंधू त्याज्य, स्वग्रास सबंधू त्याज्य, सबंधियाचा सबंधू. जर तो संबंध हा शब्द नसता ना तर स्वदेश त्याज्य, स्वग्राम त्याज्य, संबंधांचा त्याग. पण संबंधाचा त्याग करायला लावला देवाने, म्हणजे कॉन्टॅक्ट, अटॅचमेंट. आज आम्ही कुठे जगात गेलो तरी मोबाईल आमच्या समोर आहे आणि आम्ही साऱ्या जगाच्या संपर्कात आहे. त्याग कसा होणार? आतलं जे आहे ना त्याचा त्याग, आतून त्याग करायचा आहे, संबंधाचा त्याग करायचा आहे. कर्तव्य म्हणून आपण बाह्य अंगाने आपल्याला करायचंच आहे आणि करावंच लागणार आहे, ते टाळताच येणार नाही. कारण आपल्या कर्माने आपण ते जोडलेलं आहे. ते ऋणानुबंध संबंध आहे. तुमच्या संपर्कात जे बी आले त्याचे संबंध आहे तुमच्या अगोदरच. आता ते कर्तव्य भावनेने तुम्हाला करायचं आहे, ड्युटी म्हणून करायचं आहे. धर्म समजून घेताना जसं आहे तसं यथार्थपणे जर समजून घेतला तर तुम्हाला धर्म अवघड वाटणार नाही, धर्म अडचणीचा वाटणार नाही, धर्म भीतीदायक वाटणार नाही, धर्म हवा हवासा वाटेल. तोची व्हावा, तोची भेटावी, वासना निर्माण होईल. तुम्ही मग गाडीवर चालताय, व्यवसाय करताय, काम करताय, प्रपंचात अडकलेले आहे, कुठे जा, आतलं मात्र ते कनेक्शन देवाशी जोडलेलं असेल तर मात्र देव तुमच्याबरोबर आहे. देव तुमच्याबरोबर असेल तर तुम्ही चुकीचं काही करू शकणार नाही. जर आज चुकीचं केलं नाही तर उद्याचं चुकीचंही होणार नाही. देव म्हणतात ओकटं केलं काय गोमटे भेटणार आहे, गोमटे केलं का ओकटे भेटणार आहे. चांगलं केलं तर चांगलंच भेटणार आहे. जे पेरलं तेच उगवतं. त्याच्यावर देवाला आपण बरोबर ठेवून, देवाला साक्षी ठेवून आपण जगायला शिकलो तर धर्म सोपा होऊन जाईल, अत्यंत सुंदर होऊन जाईल. उद्या देव भेटेल, मग आनंद मिळेल, मग जीवन सुंदर होईल. ही खूप लांब लांब प्रोसेस आहे. शाब्दज्ञान, मग अप्रोक्ष, मग सामान्य, मग विशेष, मग अनादि अविद्येचा छेद. ही प्रोसेस छोटी नाही आहे. आजच याच मिनिटाला
तुम्हाला परमेश्वराच्या प्राप्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर देवाला बरोबर घ्या, म्हणजे सन्निधानात. देवाने सन्निधानाची व्याख्या काय केली? आज्ञाप्रती पालन करे म्हणजे सन्निधान. वचनरूपी गोविंदाचं म्हणजे सन्निधान. आणि ते तुमच्याबरोबर असेल तर सन्निधानच आहे. देव तुमच्याबरोबर आहे, देव तुमच्याबरोबर आहे म्हणल्यानंतर प्रश्न येतो कुठं? पण तरी हजारो प्रश्न आपल्याला घेऊन आपण जर जगत असेल तर देव आपल्याबरोबर नाही आहे, आपण देवाबरोबर नाही आहे. आपण देवाबरोबर असलो पाहिजे, तेव्हा देव आपल्याबरोबर राहतो. देव म्हणतात मला तर सारं जगच आवडतं, कारण जग कोणी निर्माण केलं? देवाने. आपल्याला एखादी निर्मिती केली, गोष्ट निर्माण केली, त्याची आवड आपल्याला असते की नाही? आता सारी सृष्टीच देवाने निर्माण केली, देवाला सृष्टीविषयी प्रेम राहणार की द्वेष राहणार? मग या सृष्टीमध्ये काय फक्त महानुभावच आहे काय? महानुभाव आहेच किती, बोटावर मोजणे इतपत, आणि ते बी एकत्र येत नाही कार्यक्रमाला. हाय मोजके, आणि त्याच्यातही येणाऱ्यांची संख्या त्याच्यापेक्षा मोजकी, आणि त्यांना अभिमान का देव आमचाच आहे. हे अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे का ज्ञान आहे? ही सृष्टी देवाने निर्माण केली, म्हणजे या सृष्टीविषयी परमेश्वराला प्रेम आहे, आपलेपण आहे. हे सकळ जीवाचं चिंतन करतात, सर्वांचं चिंतन करतात. पण देव काय म्हणतात? मला तर सारेच आवडतात, पण कोणाला मी आवडतो ते महत्त्वाचं आहे. देवाला तर सारेच आवडतात. आपण म्हणू शकत नाही मीच आवडतो, असं नाही म्हणू शकत. तर आपल्याला देव आवडला पाहिजे. आणि देव कोणाला आवडेल? संपत्ती ज्या इस्टेट ज्याला कळेल नेमकी खरी कोणती आणि खोटी कोणती, त्याला देव आवडत असतो. सकळ संपत्ती असंपत्ती परमेश्वरांचा जीवाची फक्त आणि फक्त परमेश्वर संपत्ती. आपण कोणत्या संपत्तीच्या पाठीमागे लागलो? संपत्तीची व्याख्या काय सांगितली? की जी सतत आपल्याबरोबर राहील आणि सतत आपल्या उपयोगी पडेल. आजपर्यंत कोणी वरती घेऊन गेलो असं काही ऐकलं आहे आपण? नाही ऐकलं. सिकंदर राजा जेव्हा मेला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी जेव्हा जाईल तेव्हा माझे हात असे मोकळे सोडावं, समाजाला कळू द्या मी सारं जग जिंकलं, परंतु मी वरती घेऊन काही जात नाही आहे, इथंच सारं ठेवावं लागेल. हा मेसेज समाजाला कळाला पाहिजे. जे मला कळालं नाही आयुष्यभर, ते आयुष्याच्या नंतर मला समजलं, उमगलं, ते समाजाला कळू द्या. देवाने तर आपल्याला सर्व सांगितलेलं आहे, सर्व दिलेलं आहे, सर्व दाखवलेलं आहे, सर्व कळवलेलं पण आहे. जाणीव दिली याचा अर्थ काय? कळवलेलं. बोध दिली याचा अर्थ काय? कळवलेलं. एखादी व्यक्ती कर्मराटीतली चुकीचं काम करते, खोटं बोलते, भामटेपणा करते, त्यात विशेष काहीच नाही, कारण तो कर्मराटीत आहे, त्याला ज्ञानच नाही आहे, त्याला समजत नाही, जीवदेवता प्रपंच परमेश्वर यातली माहितीच नाही आहे, त्यात विशेष काहीच नाही आहे. परंतु ज्याला बोध झाला, ज्यांनी धर्म स्वीकारला, त्यांनी मात्र त्याच्यासारखं राहणं हे मात्र दंडात्मक आहे, हे मात्र अनैतिक आहे, हे लक्षात घे. देव काय म्हणतात? एखाद्या अज्ञानासारखं कृत्य केलं तर त्याला माफी आहे म्हटले, परंतु एखाद्या ज्ञानियानी अज्ञानासारखं कृत्य केलं तर त्याला माफी नाही. ज्ञानी तुम्ही आहात. जे बोध ज्याला देव कळाला तो ज्ञानी, ज्याला परमेश्वर समजला तो ज्ञानी. ज्ञानाची व्याख्या काय केली देवानी? अतिव्यापक, जे जसं आहे तसं जाणणे म्हणजे ज्ञान. तुम्ही जाणता की नाही जीव काय, देवता काय, प्रपंच काय, परमेश्वर काय? प्रल्हादबाईसा देवाला, आऊसा देवाला म्हणतात की देवा ज्ञानही आचार्यांना, दास्य आचार्यांना आम्ही काय मरावं? म्हणले दास होणं पुरे नाही का, तुम्ही काही मरू नका, मी देवाचा दास आहे, धर्माचा दास आहे असं समजून जेव्हा तुम्ही चालाल आणि ते दास्यत्व या ज्ञानातून प्राप्त कराल सोपं होईल. महादाईसाला देव सांगतात की जीव देवता प्रपंच परमेश्वर जाणता, याच्या व्यतिरिक्त काही जाणणं असे म्हटले. आणि तुम्ही तर ते जाणता, याचा अर्थ ज्ञानी आहे, परंतु ज्ञानी असून जर अज्ञानासारखं वागत असेल तर देव म्हणतात माफी नाही. एखाद्या आमदारांनी चुकी केली तर किती प्रोपगंडा होतो. एखाद्या ऑफिसर IAS IPS ऑफिसरनी चुकी केली तर किती मीडिया त्याला वाव देतो, किती अडचणी निर्माण करतात. तर तोच गुन्हा एखाद्या सर्वसामान्यांनी केली तर एखादी बातमी पेपरला आली तर येतही नाही, आणि तो त्याच्या प्रोसेसनी सुटूनही जातो, निघूनही जातो, त्याला काही वाटत नाही. कारण माणूस कोण आहे, व्यक्ती कोण आहे, त्यावरती अवलंबून आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही दैवराटीचे आहात, बोधवंत आहात. आम्ही कोण आहोत? आम्हाला याची जर जाणीव नसेल, भान नसेल, तर मात्र देव म्हणतात माफी नाही. इकडं तिकडं कराल तर वाराणसी फेडाल. वाराणसी हिंदू धर्माची काशी आहे.
कर्मराटीमध्ये काय म्हटलं जातं की जर काही केलं, आपल्याकडून पाप झालं, हिंसा झाली, तर त्याचं प्रायश्चित्त वाराणसीत जाऊन करायचं असतं. परंतु देव म्हणतात वाराणसीत करूनच जर पाप केलं तर ते कुठं फेडाल तुम्ही? आपल्या कर्मराटीमध्ये मिळवलेले जे अनंत जन्माचे अनंत दोष जे आपण जोडलेले आहे, त्याचं क्षालन करण्यासाठी आपल्याला परमेश्वराने दैवराटी दिली, बोध दिला. याचं क्षालन करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. आता इथं कराल तर कुठं जाल? इथं न करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. या दोषातून बाहेर पडण्यासाठी, निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आपला प्रयत्न म्हणजे आज्ञाप्रतिपालन, म्हणजे तत्वसिद्धांत, आचार विचार प्रणाली. आपण सकाळी तर प्रायश्चित्त तर केलं, प्रायश्चित्तात आपण तर सर्व कबुली दिली, देवाला तर सर्व ज्ञान आहे, सर्वांना माहीत आहे देवाला. परंतु आपण आता आपली नियत कशी उघडी करतो त्यावरती अवलंबून आहे. एखाद्या व्यक्तीला आपलं सारं माहीत असलं तरी आपण लपवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला स्पष्टीकरण करतो का ते तसं नव्हेच, ते तसं नव्हेच. अरे माहिती आहे बाळान, मग तू कशाला लपवतोय? आणि देवाला तर सारंच माहिती आहे. देवानी दयाळू मायाळू कृपाळू परमेश्वर असल्यामुळं हा जीव चुकीचा पुतळा आहे. कळत न कळत त्याच्याकडून अनेक चुका होऊ शकतात आणि होणार, ही देवाला माहीत आहे. म्हणूनच देवाने आपल्याला प्रायश्चित्त सांगितले. दुःख, ते दुःख आपल्याला झालं पाहिजे. कशाचं दुःख करायचं आपल्याला? क्रियेशी अनुताप पुरच्चरण. देव असे बसलेले आहे, देवाबरोबर सारंग पंडित आलेले आहे आणि ते खेळताय कवड्या कवड्या, म्हणजे त्या आपल्या सुपाऱ्या असतात, काहीतरी खेळ करतात. महादाईचा आपलं जे मठ आहे ती सारवते आणि खेळता खेळता एक सुपारी घरंगळत महादाईसाकडे जाते. वास्तविक महादाईसानी उचलून ती देवाच्या हातात श्रीकरणावर ती द्यायला पाहिजे होती, ठेवायला पाहिजे होती. हा सेन्स आपल्याला पण असतो. परंतु ते लक्षात न आल्यानंतर ती सुपारी देवाकडं फेकली आणि देवाने ती झेलली. परंतु अशा कटाक्षाने देवाने त्यांना बघितलं, त्यांच्या लक्षात आलं, चर्र झालं की अरे आपण किती मोठी चुकी केली. श्रीमूर्तीला जर सुपारी लागली असती तर हा प्रसव वाढून वाढून मी नित्य नरकात गेले असते. याची जाणीव होताच ती देवाकडे प्रार्थना करायला लागली, दुःख करायला लागली. याचं प्रायश्चित्त काय म्हटले देवा? म्हणले काही नाही प्रायश्चित्त. क्रियेशी अनुताप पुरच्चर. आपल्याकडून चुकी झाली, ती चुकीची कबुली आणि त्याच्यावर केलेला अनुताप हेच परमेश्वराला पुनर्शरण आल्यासारखं आहे. चुका होतात, आमच्याकडून होतील, तुमच्याकडून होतील. जीव हा चुकीचा पुतळा आहे. परंतु चुका होतानाही आपण लपवणं हा गुन्हा आहे. परमेश्वराकडे पूर्णपणे आपला जो लेखाजोगा असतो ना तो पूर्ण असतो. कारण परमेश्वराचा CCTV कॅमेरा अत्यंत पॉवरफुल आहे. तुम्ही काय विचार केला, रस्त्याने जाताना काय तुमच्या मनात आलं, कोणाकडे कोणत्या दृष्टीनं पाहिलं, हे सारं सेव्ह होत राहतं. लपत काहीच नाही. परंतु तरी आपण लपवतो, हे आपलं अज्ञान आहे. जेव्हा देवाला बरोबर घेऊन बसाल, देवाला बरोबर घेऊन चालाल, देवाला बरोबर घेऊन जगाल, तेव्हा मात्र दैवराटी आहे. पण तुम्हाला काल सांगितलं का आपण गाडीत असताना आपल्या शेजारच्या सीटवरती देव बसलेली अशी भावना निर्माण करा. रस्त्यावर चालतोय, कामाला चालतोय, आपला बॉसच देव आहे. इथं कर्मराटीचे बॉस आहे, आपला देव बॉस आहे. त्या बॉसला काय उत्तर द्यायचं? त्या बॉस पुढं कसं वागायचं? त्या बॉस पुढं कसं राहायचं? ही एकता मानसिकता निर्माण झाली का धर्म आपल्याला सोपा, सरळ, सुंदर आणि स्पष्टपणे राहील. त्यावेळेस आपला चेहरा फ्रेश राहील, मस्त राहील. त्यावेळेस आपली स्वस्थता निर्माण होईल. अन्यथा आपण तर ट्रेस घेऊनच जगतो. सकाळी ज्याला उठतो ना, दिवसभराचं टार्गेट घेऊन उठतो आणि रात्री झोपतो तर दुसऱ्या दिवसाचं टार्गेट घेऊन झोपतो. पण देवाने सांगितलं झोपताना माझी आठवण करा, मला विसरू नका. चांगदेव नावाचा मुलगा असतो, देवाच्या सन्निधानात लहान असतो, त्याची आई आजारी होते. त्याला निरोप येतो का आईला भेटायला जायचं, त्याची भेटायची इच्छा नाही. पण देव म्हणतात जा बाबा. पण देवाला काळजी वाटते त्याची. देव त्याच्या खांद्यावरती श्रीखंड ठेवतात. म्हणले देव सांग देवा तू मला विसरणार तर नाही? म्हणले देवा मी कसा विसरेल? म्हणले विसरू नको. दिवसभरात 5-10 वेळा 15 वेळा माझं स्मरण कर, चिंतन कर, मला आठव. नाही आठवता आलं 10-15 वेळा, 5-10 वेळा आठव. नाही 5-10 वेळा आठव तर 2 वेळा तरी आठव. नाही 2 वेळा तर एकदा तरी आठव. पण वंदे दिवस जाऊ नेदीजे, वाया दिवस जाऊ देऊ नको. तुम्ही म्हणाल ना मग आम्ही स्मरण करतो, देवपूजा करतो ना, आम्ही कुठं देवाला विसरतो? देवाने आठवायला लावलेलं, आठवायला.
एखादा क्षण जेव्हा तुम्हाला आठवतो ना तेव्हा तुम्हाला दुःख होतं. एखादी व्यक्ती तेव्हा तुम्हाला आठवते ना तेव्हा मनात गैरवरी निर्माण होतं. देवाने आठवायला लावलेलं आहे. मग देवाला आठवायचं तर देवाचं ओळख आपल्याला असली पाहिजे. देवाने आपल्यासाठी काय केलेलं आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. एखाद्या व्यक्तीनं आपल्यासाठी काहीतरी जर केलेलं असेल तर त्याला आपण विसरत नाही, त्याला सतत आपण आठवणीत ठेवतो, त्याचे आभार मानत असतो, त्याच्या ऋणात आपण राहतो. देवाने काय केलं आपल्यासाठी ही जाणीव जेव्हा निर्माण होईल तेव्हा तुमच्या मनात देवाविषयी आठवण निर्माण होईल. आणि ती आठवण जेव्हा निर्माण होईल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने परमेश्वराचे भक्त. जेव्हा तुम्ही देवाला आठवाल तेव्हा खऱ्या अर्थाने देव तुमच्याकडे येईल. तुम्ही किती गाठ्या केल्या याला काही महत्त्व नाही आहे, किती वाचन केलं याला काही महत्त्व नाही, किती आम्हीच्या सारख्यानी बडबड केली याला काही महत्त्व नाही आहे. आतून आमचं काय आहे स्ट्रक्चर कसं आहे त्यावरती सारं अवलंबून आहे. आणि ते देव जाणतात. ते स्ट्रक्चर नीट राहिलं पाहिजे. ते स्ट्रक्चर म्हणजे अंतःकरण. ते अंतःकरण शुद्धता निर्माण करणं, विचारात दृष्टीत निर्माण करणं आणि त्या देवाला बरोबर घेऊन आपलं जीवन व्यतीत करणं, देवाबरोबर आपण राहून आपलं आयुष्य काढणं. ते 2 दिवस 4 दिवस नाही, सातत्यपूर्ण मरेतो पडेतो देवानी करायला लावलेलं आहे. तेव्हा देव आपला होईल. आणि जेव्हा आपला देव होईल तेव्हा आपण देवाचे होईल. त्यावेळेस देव आपल्याला दिसेल. आपण म्हणतो ना देव आपल्याला दिसत नाही. देव 2 व्यक्तींना दिसतो, 2 सद्भक्तांना दिसतो. सकळही संपत्ती ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती ही निष्ठा जर तुमची असेल तर तुम्हाला देव दिसेल. आणि फक्त देव जर तुम्हाला आवडला तर देव तुम्हाला दिसेल. 2च भक्तांना देव दिसत असतो. प्रेमी भक्तांना देव दिसत असतो. बाईसा माता दिवसभरात बरोबर 3 पूजा अवसर करायच्या म्हणजे करायच्याच. त्रिकाळ पूजा अवसर करायच्या. याचं कारण काय असेल? त्यांना एक कळिकेचं प्रेम होतं आणि एक कळिकेच्या प्रेमियाला अवसरकाळी परमेश्वराचं जे आतलं जे स्वरूप आहे मूळ ते दिसायचं. आणि म्हणून त्यांच्यामध्ये आपण पूजा अवसर जर म्हणत असेल वाचत असेल तर त्याच्यात येतं त्यांच्या अवस्था कशा प्रकटतात त्या. म्हणून त्या टाळतच नव्हत्या, कारण ते स्वरूप देवाला दिसायचं. तसं स्वरूप आपल्याला दिसावं अशी जर अपेक्षा असेल, अशी वासना असेल तर या 2 तत्वावरती जर आपण चाललो तर देव आपल्याला दिसेल, जाणवेल, प्रचितीला येईल. कारण हा प्रचिती पंथ आहे, प्रचिती धर्म आहे. आणि तो जाणवला, तो समजला, तो लक्षात आला, तो प्रचितीला आला का मात्र आपण देवाचे झालो आणि देव आपला झाला. अवघड आहे काहीच अवघड नाही. कपडे बदलायचे, जंगलात जायचे, काय करायचं, काय जिथं आहे तिथं करू शकता. परंतु तुमची इच्छा असली पाहिजे, वासना असली पाहिजे. आम्ही जिथं असलो तिथं आम्ही करू शकतो. आमची वासना इच्छा असली पाहिजे. नाही तर आम्हाला झाडाखाली गेल्यानंतर एकांत बसल्यानंतरच एकांत भेटतो अशी मानसिकता असेल तर तिथं बी तुम्ही अस्वस्थ असेल तर तिथंही तर एकांत भेटेल. हजारो समाजामध्ये एकत्र राहत असताना जी स्वस्थता तुम्ही प्राप्त जर करू शकले तर तो एकांतच आहे तुमच्यासाठी. आणि एकटा जो राहतो त्याच्याबरोबर देव असतो. आपण एकटे कधीच राहत नाही. आपण कोणाबरोबर तरी राहतो, कशात तरी राहतो, म्हणून देव आपल्याबरोबर नाही. तुम्ही एकटे राहा, एकटे व्हा. आणि ती एकटेपणा परमेश्वर सांगतात स्वातंत्र्य मोक्ष. कशावर हवी, कोणावर हवी, कुठे हवी, परिस्थितीवर अवलंबून न राहता, वृत्तीच्या स्थितीच्या अवलंबून न राहता फक्त आणि फक्त परमेश्वरावरती अवलंबून राहणं म्हणजे निरावलंबत्व निर्माण करणं. देव समर्थ आहे त्या समर्थवादावरती निष्ठा निर्माण करणं हे परमेश्वराबरोबर राहणं आणि परमेश्वर आपल्याबरोबर राहणं आहे. खूप अवघड नाही आहे. आज आपण गोव्याच्या या सत्संगाचा शेवट केलेला आहे. आपण आता आरती करून जेवण करणार आहोत. त्यानंतरही कोणाच्या मनात काही प्रश्न असेल, काही बोलायचं असेल, चर्चा करायचं असेल, अजून एखादा तास मी बसेल, आपल्या चर्चा करू. पण मनातल्या शंका एकदा दूर करा. क्लीन व्हा, स्पष्ट व्हा, पारदर्शक व्हा. धर्म समजून घ्या आणि मग धर्म करायला सुरुवात करा. आपला आजपर्यंत काय झाले, धर्म समजून न घेता करतोय. समजून घेऊन करायला सुरुवात करा. बघा रिझल्ट लवकरात लवकर मिळेल. कोणत्याही प्रकारची शंका नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.